नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन वतन व्यवस्था या दुसऱ्या मालिकेतील आजचा आपला 29वा व्हिडिओ आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत जमीनदार म्हणजे नेमकं काय. हा जमीनदार म्हणजे नेमकं काय या विषयाचे आपण 2 भाग केलेले आहेत आणि त्याचा पुढचा भाग जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. पहिला भाग जो आहे त्या पहिल्या भागामध्ये आपण जमीनदारी व्यवस्थेचा परिचय आणि इतिहास थोडक्यामध्ये पाहणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये जी जमीनदारी व्यवस्था अस्तित्वामध्ये आली आणि ती कशा प्रकारे जुलमी व्यवस्था होती आणि तिचं उच्चाटन करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सर्वसाधारणपणे मनसबदार, जहागीरदार, इनामदार याच्यासारखाच सर्वसामान्य माणसाला वाटतो की जमीनदार हा शब्द आहे. कारण हे जे सर्व लोक होते, जमीनदार असतील, मनसबदार असतील, जहागीरदार असतील, इनामदार असतील, यांना राजाने कुठेतरी जमीन भेट दिलेली असते किंवा इनाम दिलेले असते. म्हणून आपल्याला वाटतं की जमीनदार पण यांच्यापैकीच एक वतन संस्थेचा अधिकारी आहे. तर जमीनदार हा वतन संस्थेचा असा सरळ अधिकारी नाही आहे. फरक हा आहे की जहागीरदार, इनामदार आणि मनसबदार हे जमीनदार होऊ शकतात, पण जमीनदार जहागीरदार असेलच असं नाही, जमीनदार मनसबदार असेलच असं नाही, जमीनदार इनामदार असेलच असं नाही. जमीनदार ही वेगळी व्यक्ती पण असू शकते, त्याला जमीन इनाम न मिळता कंत्राटाने पण मिळालेली असू शकते, त्याला जमीन इनाम न मिळता त्याने बळकावलेली पण असू शकते आणि तो स्वबळाने तिथे जमीनदार झालेला असू शकतो, किंवा कोणत्याही राजाची सत्ता न राहिल्याने ज्याच्याकडे जमीन होती तो सत्ताधीश होऊन तिथे जमीनदार झालेला असू शकतो. त्यामुळे आपण फरक लक्षात घेतला पाहिजे की मनसबदार, त्यानंतर जहागीरदार आणि इनामदार हे जमीनदार असू शकतात, पण जमीनदार यापैकी काहीही असू शकत नाही. जमीनदार वेगळा देखील असू शकतो. आता हा विषय महत्त्वाचा काय आपल्यासाठी की आपल्या सगळ्यांसाठी जमीन हा विषय फार महत्त्वाचा आहे. कुठे नाही कुठे आपल्या पूर्वजांच्या जमिनी असतात, कुठे नाही कुठे आपल्याला असं वाटतं की ही या गावामध्ये माझी जमीन होती, ही माझ्या मालकी हक्काची जमीन होती, किंवा या जमिनीवर माझे पूर्वज काम करत होते. त्यामुळे जमीन हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मग या जमिनीचे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका, आशंका, कुशंका असतात की काय झालं, माझ्या जमिनीचं काय झालं, माझ्या हक्कांचं काय झालं, माझ्या पूर्वजांच्या हक्कांचं काय झालं. हे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या शंका नेहमी असतात. आणि आपल्या सर्वांची एक नेहमी तक्रार पण असते की आमच्या जमिनीचा हिशोब मिळत नाही. तर आता आपल्या जमिनीचा हिशोब का मिळत नाही ते थोडक्यामध्ये सांगतो. तो खरं तर पुढच्या भागाचा विषय आहे, पण सुरुवातीला सांगणं आवश्यक आहे की 1000 वर्षापासून पूर्वपार जे शेतकऱ्यांचे हक्क चालत आले होते, मनसबदारांचे, जहागीरदारांचे, मिरासदारांचे, इनामदारांचे, अजून कोणी वतनदार असतील त्यांचे, ते सर्व हक्क इंग्रज सरकार आल्यानंतर इंग्रज सरकारने रद्दबातल करून टाकले आणि सगळी जमीन स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली. म्हणजे तुम्ही एखाद्या गावामध्ये 1000 वर्ष जरी राहत असाल आणि तुमच्याकडे कुठली सनद असेल आणि तुम्ही म्हणत असाल की ही जमीन माझ्या मालकीची, तर नाही. ब्रिटिश कंपनीचं राज्य आल्यानंतर, ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य आल्यानंतर सर्व जमीन कंपनीने स्वतःची मानायला सुरुवात केली. आता ही माझी जमीन आहे, मी वाटेल त्याला भाड्यानं देईन. आणि ती भाड्यानं देण्यासाठी त्यांनी ज्या व्यक्ती निवडल्या त्यांना जमीनदार असं म्हणतात. त्यांनी शेतकऱ्यांना पण जमिनी भाड्याने दिल्या, पण भाड्याने दिल्या, मालकी नाही दिली. म्हणजे आपल्या सगळ्यांची, आपल्या देशातली, आपल्याच जमिनीवरची मालकी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने नष्ट केली. त्याच्यामध्ये मागचे सगळे जे रेकॉर्ड्स होते आपले, किंवा मागच्या सगळ्या ज्या संधा असतील, इनामं असतील, ती सगळी रद्दबातल होऊन गेली. त्यांना काही अर्थ राहिला नाही कागदाच्या तुकड्याशिवाय. म्हणून लोक ते नंतर बंबामध्ये नाही तर चुलीमध्ये जाळत असत, वि क राजवडे सांगत असत तसं. त्यांना काही अर्थच राहिला नाही, ते तुकडे ठेवून करायचं काय. म्हणून त्याचं ऐतिहासिक महत्त्व न जाणता लोकांनी जाळायला सुरुवात केली त्यांना. त्याच्यामुळे पण बरीचशी माहिती होती, ती बरीचशी माहिती नाहीशी झाली. इंग्रज कालखंडामध्ये ज्या लोकांनी त्यांच्या जुन्या जमिनी स्वतःच्या नावावर चढवून घेतल्या किंवा इंग्रजांकडून भाड्याने घेतल्या किंवा अजून दुसरं काही केलं त्यांना थोडाफार ताळमेळ लागतो. पण हे गोष्ट त्यांच्या बाबतीतच झाली ज्यांना या व्यवहाराचं ज्ञान होतं, ज्यांच्याकडे पैसे होते, ज्यांचे इंग्रजांशी संबंध सुमधुर होते, त्यांना या गोष्टी करता आल्या. पण ज्यांना कोणी वाली नव्हता, गोरगरीब शेतकरी होता, गावामध्ये राहणारा बलुतेदार होता, त्यालाही सोय नव्हती काय चाललं आहे ते. त्याच्यामुळं त्याच्या जमिनीचं मागचं काही एक रेकॉर्ड आपल्याला ब्रिटिश 1818च्या मागचं जर त्याच्याकडे नसेल, म्हणजे समजा मी असं समजतो की मी इनामदार आहे गावचा, माझं गाव आहे, ते माझं गाव समजा शिवाजी महाराजांनी मला जमीन इनाम दिलेली त्या गावामध्ये, मी त्या जमिनीवर कुळ आहे किंवा मी इनामदार आहे, पण ती सनदच जर शिवाजी महाराजांनी दिलेली माझ्याकडे नसेल तर मग आता मी प्रूफ नाही करू शकत की ती जमीन माझ्या मालकीची होती. कारण इंग्रजांच्या राजवटीमध्ये त्या मागच्या सगळ्या गोष्टी रद्दबातल होऊन गेल्या आणि आता इंग्रज सांगतील, इंग्रजांनी ज्याला भाड्याने दिली, इंग्रज ज्याला म्हणतील हे कुळ आहे, त्याचीच ती जमीन झाली. अशा प्रकारचा थोडा प्रकार झाला आणि तो मोठा गोंधळाचा प्रकार आहे.
तो आपला विषय नाही आत्ता, तो महसूल खात्याचा विषय, म्हणून त्याच्यामध्ये मी जास्त खोलामध्ये जात नाही. त्याचं कारण मी पण काही महसूल अधिकारी नाही की त्याच्याबद्दल जास्त सांगू शकेल काही नियम कायदे काय आहेत ते. पण एक विषय निघाला म्हणून की आपल्या आजच्या विषयाशी संबंधित ही बाब निगडीत आहे म्हणून आधीच स्पष्ट केलेली आहे. चला तर मग आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. या भागामध्ये आपण सगळ्यात आधी जाणून घेऊयात की जमीनदारी म्हणजे नेमकं काय, ही जमीनदारी पद्धत म्हणजे नेमकं होतं का. या जमीनदारी पद्धतीचं जर एका शब्दामध्ये वर्णन करायचं म्हटलं तर ही जमीनदारी पद्धत म्हणजे मुघल आणि ब्रिटिश काळामध्ये भारतात प्रचलित असणारी एक राजकीय आणि सामाजिक प्रथा होती. म्हणजे जमीनदारी ही फक्त राजकीय प्रथा नव्हती, ती सामाजिक पण होती आणि फक्त सामाजिक नव्हती, राजकीय पण होती. त्याच्यामध्ये जमीन कोणा एकाच्या मालकीची असे, म्हणजे जमीनदार असे एखादा माणूस, त्या कोणा एकाच्या मालकीची जमीन असे आणि ती दुसऱ्या कोणाला तरी कसायला दिलेली असे आणि जो ती जमीन कसत असे त्याच्याकडनं हा कर वसूल करत असे आणि त्याची कुठलीही जबाबदारी त्याच्यावर नसे. त्याच्यामुळे मध्ययुगीन कालखंडामध्ये आपण म्हणू शकतो की आपल्याला जमीनदारी पद्धतीचे जे उल्लेख सापडतात ते उल्लेख अगदी वैदिक काळापासून सापडतात. परंतु मध्ययुगीन कालखंडामध्ये थोडेफार तरी शेतकऱ्यांना हक्क होते या जमीनदारी पद्धतीमध्ये. ब्रिटिश कालखंडामध्ये ते पण हक्क हिरावले गेले. ते कसे हिरावले गेले ते आपण पुढं बघणारच आहोत. पण ही प्रथा जी होती, राजकीय सामाजिक प्रथा, ती मध्ययुगीन कालखंडानंतर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हळूहळू कुप्रथेकडे बदलायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांचं शोषण व्हायला सुरुवात झाली. त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत. तर ही काय झाली की एक व्याख्या झाली की जमीनदारी पद्धत ही वतन संस्था नाही आहे, हे वतन नाही आहे. लक्षात घेतलं पाहिजे आपण की जमीनदार माणूस हा वतनदार नाही आहे. वतन कोणाला म्हणतात? राजाने ज्याला इनाम दिलं आहे, गावाने ज्याला काही इनाम दिलं आहे, कशाचे तरी सेवेबद्दल किंवा मोबदल्याबद्दल, त्याला वतन म्हणतात. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. पण इथे जमीन हा विषय असा होता की जमीन भाड्याने घेतली जाऊ शकत होती, जमीन कंत्राटाने घेतली जाऊ शकत होती, जमीन बळकावली जाऊ शकत होती बळाने, जमीन सरकारशी संगनमत करून दुसऱ्याची जमीन स्वतःच्या नावावर चढवता येऊ शकत होती. अशा पद्धतीने पण लोक जमीनदार झालेले आपल्याला दिसतात. म्हणून जमीनदार हे वतनदार नव्हेत, जमीन इनामदार नव्हेत, जहागीरदार नव्हेत, मनसबदार नव्हेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मग हे सगळे जर जमीनदार नव्हते तर मग जमीनदार कोणाला म्हणत असत? नेहमीप्रमाणे त्याच्या 2-3 व्याख्या आपल्याला आढळतात. तर महत्त्वाच्या ज्या 2-3 व्याख्या त्या आपण बघू. व्याख्या तशा भरपूर आहेत. पहिली जी व्याख्या आहे ती आपल्याला सगळीकडे आढळून येते की सामायिक व्याख्या आहे. ती व्याख्या म्हणजे जमीनदार या शब्दाची फोड करायची. जमीन अधिक दार. भूमी म्हणजे जमीन आणि दार म्हणजे अधिकारी. जमीनदार म्हणजे जमिनीचा मालक. जो त्या जमिनीचा मालक आहे तो जमीनदार आहे, असा त्याचा सरळ अर्थ होतो. दुसरा अर्थ आहे जो मुख्यत्वे करून मुघल कालखंडामध्ये किंवा इस्लामी कालखंडामध्ये प्रस्थापित झाला होता. त्याचा अर्थ जमिनीचा मालक किंवा कब्जा असणारा, तो म्हणजे जमीनदार. मग हा अर्थ कधी झाला? तर हा जमीनदार शब्द आहे, लोक असं म्हणतात की हा मूळचा पर्शियन शब्द आहे. पर्शियन भाषेतून याची व्युत्पत्ती झालेला शब्द आहे. जिथे जिथे म्हणून मुघलांचं राज्य पसरलं, त्याच्याबरोबर जिथे जिथे म्हणून इस्लामी राजवटी अस्तित्वात आल्या, त्या मुस्लिम राजवंशांनी हा पर्शियन शब्द भारतीय भाषेमध्ये रुजवला. जिथे जिथे मुस्लिम राज्य होते तिथे सगळीकडे हा शब्द गेला आणि सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्रास वापरला जाऊ लागला. त्याच्यामुळे या देशाच्या वेगवेगळ्या भागात या शब्दाला वेगवेगळे अर्थ जोडले जाऊ लागले आणि त्या वेगवेगळ्या अर्थांनी जमीनदार शब्द आपल्याला सगळ्यांना वापरलेला दिसून येतो. तिसरी जी व्याख्या आहे ती तिसरी व्याख्या आपल्याला इंग्रज कालखंडामध्ये जमीनदार शब्दाची केलेली दिसून येते. ते ब्रिटिश कालखंडामध्ये जी इंग्रज जमीनदारांची जी स्थिती होती किंवा जमीनदार ब्रिटिश कालखंडामध्ये जे काही वागत होते त्याच्यावरून अशी व्याख्या होते की शेतकऱ्यांकडून जमीन महसूल गोळा करण्यासाठी इंग्रजांनी कंत्राटदार म्हणून नेमलेल्या स्थानिक लोकांना जमीनदार असं संबोधलं जाऊ लागलं. बघा, म्हणजे मी सुरुवातीला म्हणलं होतं की इंग्रजांनी सर्व जमीन स्वतःच्या मालकीची करून टाकली देशातली आणि नंतर त्या जमिनीवरचा महसूल गोळा करण्याचं कंत्राटदारांना दिलं. ते लोक नंतर जमीनदार म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणजे जमीनदार हे इंग्रजांचे कंत्राटदार पण होते, आपण त्यांना तसं म्हणू शकतो. आता हे झालं की सर्वसाधारण व्याख्या झाल्या. जमीनदारी पद्धत म्हणजे काय, जमीनदार म्हणजे काय. जमीनदारीचे उल्लेख आपल्याला कुठपर्यंत सापडतात? नेहमी आपले मित्र विचारतात की याची सुरुवात कुठून झाली, त्याची सुरुवात कुठून झाली. तर आपण थोडासा इतिहास आणि परिचय जाणून घेऊया की जमीनदारी पद्धत होती ती आपल्याला फार पूर्वीच्या काळी पहिला उल्लेख तिचा कुठे सापडतो. तर फार पूर्वीचा जर उल्लेख आपल्याला शोधायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? प्राचीन मान्यता आणि धारणांकडे पाहावं लागेल. म्हणजे या गोष्टी म्हणजे पुरावे नव्हेत, या गोष्टी म्हणजे ऐतिहासिक तथ्य नव्हेत, परंतु या प्राचीन मान्यता आणि धारणा या पूर्वकाळ काळापासून जमिनीबद्दल आपल्या समाजामध्ये होत्या आणि त्यांच्यावर आधारित निर्णय घेतले जात होते. त्यामुळे या धारणा आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे.
तर भारतीय विचारधारेमध्ये जर आपण विचार केला तर पहिले जमीन किंवा जमीनदारी संबंधीचा उल्लेख आपल्याला वैदिक काळामध्ये आढळतो. वेगवेगळे आचार्य किंवा वेगवेगळे ऋषीमुनी होते, त्यांनी स्वतःची वेगवेगळी मतं मांडलेली आहेत की या जमिनीचं धारण कसं करावं, जमीन कोणाच्या मालकीची मानावी, त्यानंतर जमिनीचा हक्क कसा असावा, याच्याबद्दल त्यांनी स्वतःची मतं व्यक्त केलेली. त्याला भारतीय विचारधारा आपण म्हणतो. त्या भारतीय विचारधारेमध्ये महर्षी जैमिनी यांनी अशी एक भूमिका घेतलेली होती किंवा भारतीय विचारधारेचा आपण विचार करू. पहिल्यांदा भारतीय विचारधारेनुसार एक सर्वमान्य रीतीने असं मानण्यात आलेलं होतं की जमीन ही सार्वजनिक मालमत्ता होती, ती कुठल्याही व्यक्तीची खाजगी मालमत्ता असू शकत नाही. अशी मान्यता असणं किंवा धारणा असणं कारण काय भारतीय विचारधारेमध्ये, तर जमिनीला पण हवा, पाणी आणि प्रकाश याच्यासारखं निसर्गाची देणगी मानण्यात आलं होतं. म्हणजे ज्याप्रमाणे निसर्ग आपल्याला हवा मुक्तमध्ये देतो, पाणी मुक्तमध्ये देतो, प्रकाश मुक्तमध्ये देतो, अशी जमीन पण निसर्गाने आपल्याला मुक्तमध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे निसर्गाची देणगी असलेली ही जमीन हवा, पाणी आणि प्रकाशासारखीच मुक्त आहे. ती कुणाचीही एकाची खाजगी मालमत्ता होऊ शकत नाही. जर मालमत्ता तिला म्हणायचंच असेल तर तिला सार्वजनिक मालमत्ता म्हणलं पाहिजे, असे भारतीय विचारधारेमध्ये आपल्याला जमिनीबद्दल आणि जमिनीच्या मालमत्तेबद्दल, हक्काबद्दल धारणा आढळून येते. याच्यावर महर्षी जैमिनी यांनी अजून स्पष्टीकरण दिलं होतं. तर आपल्याकडे असं म्हणलं जातं की राजा हा भूपती आहे, राजा हा सर्व जमिनीचा मालक आहे, राजा हा पृथ्वीचा मालक आहे, राजाने वाटली तर जमीन समोरच्या माणसाला मिळणार. तर महर्षी जैमिनींनी त्याच्या पुढे जाऊन स्पष्टीकरण केलं की राजा हा कधीही भूमी समर्पण करू शकत नाही, कारण ती त्याची मालमत्ता नसून मानवी समाजाची सामान्य मालमत्ता आहे. त्यामुळे त्याचा प्रत्येकावर समान हक्क आहे. बघा महर्षी जैमिनी काय म्हणतात, राजा स्वतःला जमिनीचा मालक समजू शकत नाही, स्वामी समजू शकत नाही, राजा त्याची भूमी दुसऱ्या कोणाला दान देऊ शकत नाही किंवा राजा भूमी देण्याचा, त्याला दान करण्याचा किंवा समर्पण करण्याचा त्याला अधिकार आहे असं मानू शकत नाही. कारण जमीन ही राजाची मालमत्ता नसून जमीन ही सर्व मानवी समाजाची, जेवढा म्हणून मानवी समाज आहे त्याची सामान्य मालमत्ता आहे, त्याच्यावर प्रत्येकाचा समान हक्क आहे. अशा पद्धतीने जमिनीवरचा हक्क प्राचीन विचारधारेमध्ये सांगितला जात होता. राजाला देखील जमिनीचा मालक मानण्यासाठी काही ऋषीमुनींनी त्यावेळी जे प्रगतिशील होते त्यांनी नकार दिला होता आणि जमिनीला मानवी समाजाची, म्हणजे मानवी समाजाचा विचार केला होता. तर कुठल्या जाती, धर्माचा, व्यक्तीचा, पंथाचा विचार केला नव्हता, मानवी समाजाचा विचार केला होता. जिथे जिथे माणूस आहे त्या प्रत्येकाची, प्रत्येक माणसाची ती सामान्य मालमत्ता आहे, तिच्यावर राजा कब्जा करू शकत नाही. याच्यानंतर अजून जे ऋषीमुनी आहेत त्यांनी काही दुसरे वेगळे विचारवंत विद्वान होते, त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये वेगवेगळे विचार मांडले. याज्ञवल्क्य यांनी भूमी व्यवस्थेच्या दृष्टिकोनानुसार, म्हणजे भूमी व्यवस्था म्हणजे काय की मला जमीन आहे, त्या जमिनीची मला शेती करायची, कसायची, निगा राखायची, महसूल गोळा करायचा आहे, त्याच्यानंतर मला उत्पन्न गोळा करायचं आहे जेणेकरून माझं पोटपाणी चालेल. तर ही जी भूमी व्यवस्था आहे, या भूमी व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून याज्ञवल्क्य यांनी जमीनदारांचे 4 वर्ग पाडले किंवा जमिनीचे 4 वर्ग पाडले. त्यांना नावं काय दिली, महिपती, क्षेत्रस्वामी, कृषक आणि शिकमी, असे हे 4 वर्ग होते जमीनदारांचे जे याज्ञवल्क्यांनी केलेले होते. आता याज्ञवल्क्यांनी हे वर्णन का केलं आणि त्यांनी वर्ग का पाडले त्याच्या खोलामध्ये आपण इथे जात नाही, तो वेगळा विषय आहे. परत त्याच्यामध्ये गेलो आपण हे प्रत्येक 4 गोष्टींचं वर्णन करायला तर आपला मुख्य विषय बाजूला राहील, म्हणून आता त्याच्यावर चर्चा करत नाही. फक्त लक्षात ठेवा की याज्ञवल्क्यांनी जमीनदारांचे 4 वर्ग सांगितले होते. त्याच्यानंतर आचार्य बृहस्पती जे होते त्यांनी पण, आचार्य बृहस्पतींनी हे 4 वर्ग सांगितले जमीनदारांचे प्राचीन काळी होते ते. फक्त त्यांनी काय केलं की क्षेत्रस्वामी हा जो होता, म्हणजे याज्ञवल्क्यांनी महिपती, क्षेत्रस्वामी, कृषक आणि शिकमी असे 4 वर्ग सांगितले होते. त्यात आचार्य बृहस्पतींनी क्षेत्रस्वामीच्या ऐवजी स्वामी म्हणून फक्त शब्द वापरलेला आहे. पण हा जो स्वामी होता तो स्वामी राजा होता का? नाही. हा जो स्वामी होता ती प्रजा होती का? नाही. तर हा जो स्वामी होता तो स्वामी राजा आणि कृषक यांच्यामधला एक वर्ग होता असं आचार्य बृहस्पतींनी म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पहिलं जे जमीनदार किंवा जे आपण म्हणतो की राजा आणि प्रजा यांच्यामध्ये जो असतो तो जमीनदार, अशी जी व्याख्या केली जाते, त्याचं पहिला आपल्याला उल्लेख आपण म्हणू शकतो की आचार्य बृहस्पतींच्या या विधानामध्ये सापडतो. आता थोडंसं आपण पुढं येऊ. या काळाच्या पुढं आल्यानंतर आपल्याला असं दिसतं की आता गावामध्ये वस्ती झालेली आहे, शेती चालू झालेली आहे, आलूचे बलुते आलेले आहेत. आता ती गावाची जमीन आहे ती कुणाच्या मालकीची आहे? सामायिक मालकीची आहे का कोणा एका मालकीची आहे का गावाला मिळून कोणीतरी नेता ठरवणार आणि त्याच्या मालकीची जमीन करणार? सगळं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळेला ऋषीमुनींच्या मतानुसार जेव्हा अशी परिस्थिती असेल किंवा जेव्हा समाज एवढा प्रगल्भ झाला असेल तेव्हा जमिनीच्या मालकीचा पहिला हक्क किंवा अधिकार
ज्याने जंगल साफ करून जमीन नांगरली त्याचाच आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण जर बघितलं की मानवाची उत्पत्ती माकडापासून झाली असं आपण म्हणतो, ते काही लोकांना मान्य नाही, पण आपण धरून चालू, चला ठीक आहे, मानवाची उत्पत्ती झाली. त्याच्यानंतर माणूस हळूहळू जंगलामध्ये राहत होता, जंगली प्राण्यांची शिकार करून राहत होता, गुहांमध्ये राहत होता. नंतर त्याला शेतीचा शोध लागला, पण शेती करण्यासाठी जमीन कोणी नांगरून ठेवली नव्हती माणसाला. तेव्हा काही ट्रॅक्टर फिरून कोणी ठेवलं नव्हतं की या आणि जमीन नांगर म्हणून. मग प्राचीन काळामध्ये, आदिम काळामध्ये ज्या वेळेला माणसाला शेतीसाठी जमीन लागत असे, त्यावेळेला त्याला ती जमीन कुठलं तरी जंगल साफ करून, झाडंझुडपं साफ करून, मग ती जमीन समतल करून नांगरून मग ती शेती योग्य बनवावी लागत असे. त्याच्यामुळं ऋषीमुनींनी असं म्हणलं आहे की ज्याने जमीन सगळ्यात आधी नांगरली, ज्याने जंगल साफ केलं, ज्यानं पडीक जमीन लागवडीखाली आणली, त्याचाच जमिनीवर पहिला अधिकार आहे, राजाचा अधिकार नाही आहे. आणि ह्याच आपल्याला आपण म्हणतो की मूलभूत तत्वावर आपली ग्रामव्यवस्था काम करताना दिसते. शिवकालीन ग्रामव्यवस्था हा आपण एक वेगळा 22 भागांची व्हिडिओ मालिकाच बनवलेली आहे आपल्याला समजावं म्हणून, ते आपण पाहू शकता. त्या ग्रामव्यवस्थेमध्ये पण असं नमूद केलेलं आहे की जमिनीवर पहिला अधिकार कुणब्याचा आहे. म्हणजे जो कुणबी प्रथम तिथं आला, त्या कुणब्याने ती जमीन साफसूफ केली त्या गावामधली, आणि ती जमीन साफसूफ करून ती पेरणीसाठी योग्य केली, शेतीसाठी योग्य केली, त्याचा पहिला अधिकार आहे. मग नंतर आलुतेदार, बलुतेदार, मग नंतर पाटील, कुलकर्णी, वतनदार, राजा वगैरे सगळे नंतर आले. पहिला अधिकारी जमिनीचा कोण आहे? कुणबी आहे, ज्याने त्याच्या जमिनीवर नांगर फिरवलेला आहे. असं ग्रामव्यवस्थेमध्ये पण एक तत्त्व नमूद केलेलं आहे. त्याचं कदाचित मूळ ह्या ऋषीमुनींच्या या तत्वामध्ये आपल्याला दिसून येतं. आता हे पण ठीक झालं की चला जमीन नांगरली, कोणीतरी कुणब्याने ती जमीन नांगरली आणि आता शेती सुरू झाली. परंतु एक शेतकरी आला, त्याने शेती चालू केली, नंतर त्याचं कुटुंब मोठं झालं, मग एका शेताची 4 शेतं झाली, मग आजूबाजूचे पण लोक आले, जमीन फार सुपीक होती म्हणून वस्ती झाली, गावठाण वसलं, काळी पांढरी निर्माण झाली. तर काळी पांढरी काय प्रकारे आपण शिवकालीन ग्रामव्यवस्था या व्हिडिओमध्ये मालिकेमध्ये जाऊन पाहावा अशी विनंती आहे, कारण इथे परत वर्णन केलं तर त्याचं विषयांतर होईल, मोठा विषय. तर ज्या शेतकऱ्याने ती जमीन नांगरली, वस्ती चालू झाली, भरपूर लोक आले, गाव बसलं तिथं. आता गाव बसल्यानंतर त्या गावाला एका प्रमुखाची गरज भासायला लागली, कारण प्रत्येकजण जर स्वतःच्या जमिनीचा हक्क सांगू लागला आणि ते प्रत्येकाला जर राजाने ठरवलं की या प्रत्येकाकडे जायचं, त्याची जमीन मोजायची, त्याला हक्क सांगा, त्याच्याकडून कर गोळा करायचा, ते सगळं निस्तरायचं, तर अवघड काम. मग अशा वेळेला एकच कोणत्या तरी ग्रामप्रमुखाची निवड करण्याची वेळ आली की ती जमीन त्या ग्रामप्रमुखाची आहे असं तत्वता म्हणता येईल, आणि राजाला त्या ग्रामप्रमुखाशी व्यवहार करता येईल, किंवा लोकांना पण त्या ग्रामप्रमुखाच्या माध्यमातून गावकऱ्यांना राजाशी किंवा प्रशासन व्यवस्थेशी आपल्याला व्यवहार करता येईल. मग आता ही ग्रामप्रमुखाची जी निवड केली जात होती, ती ग्रामप्रमुखाची निवड जनतेच्या संमतीने आणि राजाच्या संमतीने केली जात असे. राजा जर त्याने कर भरला नाही ग्रामप्रमुखाने, त्याला काढून टाकून त्याच्या जागी दुसरा ग्रामप्रमुख नेमू शकत असे, किंवा जर गावाने तक्रार केली तरी पण त्या ग्रामप्रमुखाला हटवून त्याच्या जागी दुसरा ग्रामप्रमुख नेमला जाऊ शकत असे. ही जी निवड होती, ही निवड अनुवंशिक होती, आणि ती प्राप्त करण्यासाठी लोकांचं मत आणि राजाची मान्यता या दोन्ही गोष्टी आवश्यक होत्या. म्हणजे तुम्हाला जर गावाचं प्रमुख व्हायचं असेल तर गावातल्या लोकांचं बहुमत तुमच्या बाजूने असलं पाहिजे, आणि त्याला राजाची मान्यता पण असली पाहिजे, तरच तुम्ही ग्रामप्रमुख होऊ शकता. त्यामुळं आजच्या काळात जे आपण जमीनदार बघतो त्याच्यापेक्षा हे ग्रामप्रमुख वेगळे होते. म्हणजे ग्रामप्रमुख काय होते? राजाने त्यांना मान्यता दिली होती, गावातल्या सगळ्या जमिनीचा मालक हा आहे कायदेशीररित्या. मग त्याने ती जमीन गावामध्ये कोणाला पण कुळांना कसायला देऊ देत, नाहीतर बाकीच्या लोकांनी त्याच्याकडे कसायला येऊ देत. ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जमीन आहे तो त्या जमिनीचा मालक झाला. पण तो कसा निवडून येत असे? तर लोकांच्या संमतीने आणि राजाच्या संमतीने निवडून येत असे. नंतरच्या काळात हे काय झालं आपण प्राचीन काळामधलं बघतो, ज्या धारणा आहेत त्या. आत्ताच्या काळामध्ये आपल्याला काय झालेलं दिसतं की जो जमीनदार असेल, ज्याचं सरकारबरोबर चांगले संबंध आहेत, जो जमीन लाटू शकतो, ज्याच्याकडे ताकद जास्त आहे, तो सक्तीने जमीनदार होत असेल. म्हणजे तो सक्तीने गावावर लादला जातो आहे जमीनदार म्हणून. प्राचीन काळी तसं नव्हतं. प्राचीन काळी लोकांचं मत आणि राजाची मान्यता याच्यावर तो निवडला जात होता. आणि आपण पाटील म्हणजे काय जो व्हिडिओ पाहिला याच मालिकेमध्ये, त्याच्यामध्ये पण आपल्याला दिसून येतं गावचा पाटील हा राजाचा प्रतिनिधी आणि रयतेचा कैवारी दोन्ही असेल, त्याला गावाचा पण पाठिंबा असे आणि राजाची पण संमती असे, तरच तो पाटील होऊ शकत असे आणि तिथे टिकू शकत असे त्या पदावर. तर पाटील हे पद असं या उत्पत्तीमधून निर्माण झालेलं असू शकतं, किंवा पाटील पदाची ही उत्पत्ती असू शकते असं आपण समजू शकतो. आणि हे पद वेगळं होतं प्राचीन काळामध्ये. जरी त्यांना आपण जमीनदार म्हणत असलो तरी ते जमीनदार आजच्यासारखे एकांगी लादलेले जमीनदार नव्हते. गाव आणि राजाच्या दोघांच्या संमतीने निवडलेले जमीनदार होते. त्याच्यामुळं न्याय होत असे, शेतकऱ्यावर अन्याय होत नसे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता ही पण गोष्ट झाली की चला गावाला प्रमुख निवडलं, आता माझी सोय झाली महसूल गोळा करण्याची किंवा बाकीच्या गोष्टींची, आता प्रशासकीय व्यवस्था चालू झाली माझी गावामध्ये. तरी पण जमिनीवर हक्क कुणाचा?
प्राचीन भारतामध्ये मालमत्ता म्हणून जमीन खरेदी विक्री करता येणं शक्य नव्हतं. प्राचीन भारताची आपण गोष्ट करतोय, मध्ययुगीन कालखंडाची करत नाही. प्राचीन भारतामध्ये अशी जमिनीची खरेदी विक्री करता येणं का शक्य नव्हतं? तर त्याचं कारण असं आहे की आणि बरेचसे जे विद्वान आहेत, जे आपण म्हणतो की परकीय विद्वान आहेत, त्या परकीय विद्वानांनी पण काय केलेली आहे की ही गोष्ट मान्य केलेली आहे की प्राचीन भारतामध्ये जमिनीची खरेदी विक्री करता येत नव्हती. त्याचं कारण असं आहे की बॉरेन पॉवेल किंवा जॉर्ज कॅम्बेल सारखे विचारवंत आपल्याला सांगतात. कॅम्बेलने एका ठिकाणी म्हणलेलं आहे की प्राचीन भारतात मशागत करणं हा अधिकार होता, हक्क हा अधिकार हा फक्त एक हक्क होता, म्हणजे मालकी नव्हती. म्हणजे एखादा माणूस जर त्या जमिनीची मशागत करत असेल तर त्याला मशागत करण्याचा अधिकार आहे, त्याला मशागत करण्याचा हक्क आहे, पण याचा अर्थ तो त्याचा मालक झाला असं नाही. म्हणजे एखाद्या कुणब्याने गाव वसवल्यानंतर तो शेती करतोय, तो शेतीचा मालक तो आहे असं समजलं, हक्क त्याला मिळाला असं समजलं गेलं. ऋषीमुनी म्हणले तसे की पहिला हक्क त्याचा आहे त्याच्यावर, पण याचा अर्थ असा नाही की हक्क मिळाला म्हणजे तो मालक झाला. ज्या पद्धतीने महर्षी जैमिनींनी म्हणलं होतं की जमीन ही मानवी समाजाची सामान्य मालमत्ता आहे, त्याच धर्तीवर त्यावेळी मानलं जात होतं की तुम्ही मशागत करताय म्हणून तुम्ही कमवून खाताय, तुम्ही मशागत करताय म्हणून राजाला कर देताय, तुम्ही मशागत करताय म्हणून तुमचा अधिकार त्याच्यावर सांगितला जातोय, पण तुम्ही मालक नाही. कुणीही या जगामध्ये जमिनीचा मालक होऊ शकत नाही. जो मशागत करेल तो पोटापाण्यापुरता त्याचा हक्क मिळू शकेल. अशा रीतीने हिंदू पद्धतीमध्ये मानलं जात होतं. हिंदू पद्धतीमध्ये जमीन प्राचीन कालखंडामध्ये मालकीची वस्तू मानली जात नव्हती. मग आता हे असं होतं तरी पण आपल्याला जमीनदारांची वेगवेगळी रूपं आढळतात. आता आपण थोड्या पुढच्या काळामध्ये की हा पण कालखंड आपण मागे सोडला. आता आपण काय केलं की इसवी सन पूर्वचा कालखंड मागे सोडला, आपण इसवी सनामध्ये प्रवेश केलेला आहे. इसवी सन आपण पकडून चालू की पहिल्या इसवी सनापासून ते जवळजवळ 13व्या इसवी सनापर्यंत, 13व्या शतकापर्यंत, म्हणजे ख्रिस्ताच्या जन्मापासून ते 13व्या शतकापर्यंत जो कालखंडामध्ये होता, त्या कालखंडामध्ये आपल्याला बरीच नावं अशी आढळतात किंवा बरीच पदं अशी आढळतात की त्यांचा संबंध जमीनदारांशी जोडला जाऊ शकतो. उदाहरण द्यायचं म्हटलं तर सामंत, उपरिका, भौगिक, प्रतिहार, दंडनायक हे जे शब्द होते ते कुठं नाही कुठं तरी जमीनदार या शब्दाशीच मिळते जुळते होते, त्यांची कार्य पण तशीच होती. हे आत्ता आपण जे आधुनिक संशोधन केले त्यांना आपल्या लक्षात आलेलं आहे की या लोकांची कार्य त्याच पद्धतीची होती. कमी अधिक प्रमाणामध्ये हे लोक सरंजामदारच होते, पण अजूनही आपल्याला सबळ पुराव्याद्वारे या लोकांचे हक्क नेमकी काय होते आणि कर्तव्य नेमकी काय होते. म्हणजे आपण ज्या वेळेला पाहिलं की मनसबदार म्हणजे एखादी व्यक्ती मनसबदार असेल तिचे हक्क आणि कर्तव्य काय आहेत, एखादी व्यक्ती पाटील असेल तिचे हक्क आणि कर्तव्य काय आहेत, तसं हे लोक जरी यांना जमीनदार मानला आपण आणि जरी हे जमीनदार होते आपल्याला मान्य होतं तरी त्यांचे हक्क आणि कर्तव्य काय आहेत हे आपण आज सांगू नाही शकत, कारण आपल्याकडे त्याचे पुरावे नाही आहेत. आपण फक्त असंच म्हणू शकतो की हे लोक सरंजामशाही पद्धतीने काम करत असले पाहिजेत. हे राजाला सैन्य पुरवत होते गरजेपुरतं, जेव्हा गरज लागेल तेव्हा, आणि राजा त्यांना त्याच्या बदल्यामध्ये मोबदल्यामध्ये जमीन देत होता. पण लिखितमध्ये कुठे त्याचे हक्क कर्तव्य नसल्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल फारसं काही बोलता येत नाही. पण हे लक्षात ठेवा, सामंत, उपरिका, भौगिक, प्रतिहार आणि दंडनायक हे लोक पण एक प्रकारचे जमीनदारच होते, मी मगाशी सांगितलेल्या त्या कालखंडामध्ये. मग आता प्रश्न असा निर्माण झाला की इथं हक्क कोणाचाच नाही, हक्क सर्वांचा आहे पण अधिकार कोणाचाच नाही, म्हणजे मालकी कोणाचीच नाही, अशी जमिनीच्या बाबतीमध्ये परिस्थिती निर्माण झाली. मग जमिनीवर कोणाचा अधिकार मानायचा, जमिनीवर कोणाची मालकी मानायची? तर राजाला किंवा शेतकऱ्याला किंवा कोणत्याही मध्यवर्गी वर्गाला, म्हणजे आपण म्हणतो की मध्यवर्ती वर्ग म्हणजे जमीनदार, जो राजा आणि प्रजेच्या मधला वर्ग आहे. कोण नेमका जमिनीचा मालक आहे? राजा मालक नाही म्हणतो आपण, प्रजा मालक नाही म्हणतो आपण, जमीनदार पण मालक नाही म्हणतो आपण. मग जमिनीचा मालकी हक्क कोणाकडे? तर याचं एकच उत्तर मिळतं आपल्याला प्राचीन भारताच्या विचारधारेमध्ये. ते उत्तर म्हणजे हे आहे की जमीन ही मालमत्ता होऊ शकत नाही, ती मानवी समाजाची सामान्य सर्वांची मिळून एक सार्वजनिक मालमत्ता तुम्ही म्हटलं तर म्हणू शकता तुम्ही, पण त्याच्यावर तुम्हाला कोणालाही मालकी हक्क नाही. राजा असो, जमीनदार असो, शेतकरी असो, या सर्वांना ज्याला ती जमीन कसता येते त्याला कसायचा अधिकार आहे, परंतु तो त्याच्यावर मालकी सांगू शकत नाही. ही भारतीय विचारधारेमधली आपण एक धारणा आणि मान्यता पाहिली. आता आपण काय करूयात की थोडंसं पुढे येऊयात त्याच्यामध्ये की ह्या सर्व मान्यता आणि धारणा झाल्या, पण वास्तवामध्ये जमीनदारी पद्धतीचा उदय कसा झाला किंवा जमीनदारी पद्धतीचा उगम कसा झाला त्याच्याबद्दल थोडक्यामध्ये चर्चा करूयात. ह्या चर्चेला जेव्हा प्रारंभ होतो तेव्हा बरेच विचारवंत काय करतात की नेहमीप्रमाणे ज्या वेळेला मानवाने शेती करायला सुरुवात केली तिथपर्यंत मागे जाऊन पोहोचतात. म्हणजे पहिल्या वेळेला ज्या वेळेला शेतीचा शोध लागला त्यावेळेला जमीन ही विभक्त स्वरूपामध्ये होती की कोणी एक माणूस जमिनीचा मालक नव्हता. जसं आधी म्हटलं तसं की ज्याने ती जमीन कसेल, जो ती जमीन लागवडीखाली आणेल
त्याने त्याला वाटेल तितकी जमीन कसावी, वाटेल तितकी जमीन कसून खावी, कारण जमिनीचा काही त्यावेळेस तुटवडा नव्हता, लोकसंख्या कमी होती, जंगल फार होतं. जो जंगल साफ करेल, जेवढी जमीन मोकळी करेल ती त्याच्या मालकीची. पण हळूहळू काय व्हायला लागलं की मागे आपण चर्चा केली तशी की गावं वसायला लागली, शहरं निर्माण झाली, त्याच्यातून समाजव्यवस्था निर्माण झाली. समाज एका जागी शेतीमुळे स्थायिक झाला. आधी जो भटका समाज होता, जो अन्न शोधत फिरत असे, तो शेतीमुळे एका ठिकाणी स्थायिक झाला. स्थायिक झाल्यामुळं आता काय झालं की आता मालकीची भावना उत्पन्न व्हायला लागली की मी एका ठिकाणी स्थायिक आहे आणि मला माझा उदरनिर्वाह करायचा आहे, तर या जमिनीवर माझी मालकी असेल तरच मी माझा उदरनिर्वाह करणार. कोणी जर मला त्या जमिनीवर हाकलून दिलं तर मग काय. मग त्यातून जी मालकीची भावना निर्माण झाली, त्याच्यामधून दुर्बल लोक जे होते, त्या दुर्बल लोकांना सबळ लोकांनी आपल्या शक्तीच्या बळावर, ती शक्ती कोणती असेल त्यांच्याकडे, राजकीय, सामाजिक, आर्थिक किंवा शारीरिक असेल, त्याच्या बळावर किंवा राजकीय पाठिंबा असेल त्यांना, याच्या बळावर दुर्बळ लोकांनी सबळ लोकांना आपल्या आश्रयाखाली जगायला भाग पाडलं. किंवा जे खरोखर दुर्बळ लोक होते, ज्यांच्याकडे शारीरिक बळ होतं पण बुद्धी चालत नव्हती, अशा लोकांना, किंवा ज्यांच्याकडे शारीरिक बळ होतं पण कसायला जमीनच नव्हती आणि त्यांना त्याच भूभागामध्ये राहायचं होतं, असे लोक दुसऱ्याच्या जमिनीवर जाऊन काम करायला लागले. आणि इथेच पहिल्यांदा आपण म्हणतो की जमीनदारी प्रथेचा आपल्याला उदय झालेला दिसतो. पहिली पायरी जी आहे जमिनीच्या मालकीची, त्या पहिल्या पायरीला अशा रीतीनं कुलवसाहत असं म्हणतात. कुलवसाहत असा शब्द आहे. कुलवसाहत म्हणजे काय, जिथे ते कुळ स्थायिक झालं, ती वसाहत स्थायिक, एका वसाहत बसली, गाव बसलं, त्यातून जमिनीची मालकी निर्माण झाली. हळूहळू काय व्हावं लागलं की हे तर आता दुसरे लोक तर शेतीवर काम करायला यायलाच लागले जमिनीवर, बाहेरचे लोक, परंतु पुढं जाऊन अजून जमिनीची गरज वाढली किंवा कामाची गरज वाढली. मालकाच जमिनीची मशागत करायला वेगवेगळे नोकर लागू लागले, बायका लागू लागल्या, आणि त्यातूनच पुढं जाऊन दासपतेचा म्हणजे गुलाम पद्धतीचा पण उदय आपल्याला या कुल वसाहतीमधूनच झालेला दिसून येतो प्राचीन काळामध्ये. हे एक आपल्याला सांगितलं जातं की जमीनदारी पद्धतीचा उगम कसा झाला, त्याचं हे एक पहिली उत्पत्ती आहे. दुसरी उत्पत्ती अशी सांगितली जाते की पूर्वीच्या काळामध्ये इतर देशीय राजांच्या आमदानीमध्ये, इतर देशीय राजे म्हणजे त्याच्यामध्ये आपण मुस्लिम हिंदू दोन्ही पकडूया, जे इथलेच होते, बाहेरून येऊन इथे स्थायिक झाले होते आणि वर्षानुवर्ष इथेच राहिले, युगानुयुग, शतकानुशतकं ते इथलेच झाले, मुस्लिम होते ते. तर इतर देशीय राजे जे होते त्यांच्या आमदानीमध्ये जमिनीची देखरेख करण्याकरता कित्येकदा जे अधिकारी नेमलेले असत सारा वसूल करण्यासाठी, ते अधिकारी पुढं जाऊन स्वतःला जमीनदार समजू लागले. जे लोकांना सारा वसूल करण्यासाठी नेमलेलं होतं, त्या लोकांना असं वाटू लागलं की ही जमीन राजाने आम्हाला दिलेली आहे, आमच्या मालकीची आहे, राजाने मला जमिनीचा हक्क दिला आहे, किंवा राजाच्या परस्पर त्यांनी स्वतःला राजा घोषित केलं आणि त्या जमिनी बळकावल्या स्वतःच्या नावावर करून. यातून जमीनदार वर्गाची उत्पत्ती झाली, असं एक आपल्याला विचारधारा पुढे येताना दिसते. याचा संबंध आपण दिल्लीच्या सुलतानशाहीच्या इक्तेदारी प्रथेशी जोडू शकतो. आपण मागच्या भागात पाहिलं ते जहागीरदार प्रथेशी जोडू शकतो, मुघल काळामध्ये अस्तित्वामध्ये होती त्या. अजून एक उत्पत्ती तिसरी सांगितली जाते जमीनदारी पद्धत कशी अस्तित्वात आली त्याची, की वेगवेगळे राजे होते, वेगवेगळ्या राजांनी मोठमोठी साम्राज्य उत्पन्न केली. ती साम्राज्य टिकवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या लोकांना जहागिरी दिल्या. त्या जहागिरी कशासाठी दिल्या त्यांनी, त्या जहागिरी अशासाठी दिल्या की उत्पन्न निर्माण करण्यासाठी म्हणतो आपण, की मला त्या भूराजस्व मिळालं पाहिजे त्या जमिनीमधून, पण ती जमीन तर माझ्या राजधानीपासून खूप लांब आहे. मग त्या जमिनीवर अंकुश ठेवायचा कसा मी, तिथून मला राजस्व मिळवायचं कसं. तर मग जिथे जो अधिकारी आहे, जिथे जो माणूस प्रबळ आहे, त्याला नाममात्र आपल्या अधिकाराखाली आणून त्यालाच सर्व हक्क देऊन टाकायचे, अधिकार देऊन टाकायचे. तू राजस्व गोळा कर आणि मला त्यातला काही हिस्सा पाठव, तू मालक त्या जमिनीचा. अशा पद्धतीने आपण बघितलं की जहागीरदारी व्यवस्था ही संपूर्ण उत्तर भारतामध्ये पसरलेली होती मध्ययुगीन कालखंडामध्ये. पण गडबड काय होत असे की राजसत्ता खिळखिळ्या होत असत. म्हणजे सर्वात आधी आपण म्हणतो की दिल्लीची सुलतानशाही होती, मग मुघलशाही आली, मग मराठ्यांचं राज्य आलं, मग बाकीच्या गोष्टी झाल्या. मग या सगळ्यामध्ये काय होत असे की राज्य येत असत आणि जात असत, राजे येत असत आणि जात असत, जमीनदार तिथंच राहत असत. बऱ्याचदा एखादी राजवट आली आणि ती राजवट नंतर निघून गेली आणि मध्ये एक पोकळी निर्माण झाली की अजून दुसरी राजवट कुठे आली नाही, तर तिथे त्यावेळेला जे अधिकारी त्या राजवटीने नेमलेले असत त्यांची सत्ता निघून जायची. म्हणजे मी आता समजा असं गृहीत धरूयात आपण की मी मुघलांच्या दरबारामध्ये अधिकारी आहे आणि मला जमीन मिळालेली आहे मोठी आणि त्या जमिनीवर माझा हक्क आहे, मी लोकांना कसायला ठेवलेला आहे, मी जमीनदार आहे. पण मुघलांचीच सत्ता नष्ट झाली आता आणि मराठ्यांची सत्ता अजून यायची. ही मध्ये जी पोकळी निर्माण होते त्याच्यामध्ये मला सत्ता नाही आहे काही माझ्याकडे, पण माझ्याकडे जमीन तर आहे. मग मी स्वतःला जमीनदार म्हणवत असं, मी कुठल्याही सरकारचा अधिकारी नाही, पण मी काय आहे, मी जमीनदार आहे. आणि ही गोष्ट मुघलांचं साम्राज्य खिळखिळं झाल्यानंतर आणि ब्रिटिश व्यवस्था भारतामध्ये आल्यानंतर मोठ्या प्रमाणात झाली की ज्याच्याकडे जमीन होती तो प्रत्येक माणूस सत्तावीन स्वतःला जमीनदार म्हणू लागला आणि त्याच्यातून जमीनदारी पद्धतीचा किंवा जमीनदारांचा भारतामध्ये उदय झाला, असा पण एक उत्पत्ती सांगितली जाते. सगळ्यात शेवटची उत्पत्ती आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे
ब्रिटिशांकडून प्रेमाखातर ज्यांना जमिनी मिळाले ते लोक स्वतःला जमीनदार समजू लागले. म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या वेळेला ब्रिटिश राजवट भारतामध्ये आली त्यावेळेला ब्रिटिशांनी सर्व जमीन स्वतःच्या मालकीची केली, पण आता त्यांना त्या जमिनीतून महसूल गोळा करायचा होता. म्हणून ब्रिटिशांनी काय केलं की जे लोक त्यांना अनुकूल होते, जे आधीच जमीनदार होते, जे आधीच संस्थानिक होते, राजेरजवाडे होते, सरदार होते, ज्यांच्याकडे अजून पण ताकद शिल्लक राहिली होती ब्रिटिशांनी जरी सत्ता हस्तगत केली तरी पण, किंवा ज्यांच्याकडे आधी मोठमोठ्या जमिनी होत्या, जे मोठमोठे जमीनदार होते, त्यांनाच काय केलं की मक्ते देऊन टाकले, करार केला, त्यांच्याबरोबरच भाडेतत्वाचे करार केले आणि त्यांनाच जमिनी देऊन टाकले. मोठमोठ्या जमिनी, हेक्टरमध्ये जमिनी किंवा मोठमोठे भूप्रदेश या जमीनदारांना वाटून टाकले, या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी किंवा या व्यक्तींना वाटून टाकले की जे लोक त्यांना अनुकूल होते, ज्यांनी ब्रिटिश सत्ता भारतामध्ये रुजवण्यासाठी आणण्यासाठी मदत केली होती, किंवा जे लोक आपल्या विरुद्ध बंड करणार नाहीत, आपल्याला सहाय्यकारीच होतील, जनतेच्या बाजूने कधी जाणार नाही जनतेनं बंड केलं तर, असं जेव्हा ब्रिटिशांना वाटलं त्या प्रत्येक माणसाला ब्रिटिशांनी काय केलं, महसूल अधिकारी बनवलं आणि त्याला काही भूप्रदेश दिला, त्याच्याकडून काही करार करून घेतले, 30-30 वर्षाचे, 40-40 वर्षाचे, तेवढ्यापुरतं त्याला मालक बनवून टाकलं आणि सर्वसामान्य शेतकरी जो माणूस होता त्याला भाडेकरू करून टाकलं जमिनीवर, म्हणजे उपरा करून टाकलं पूर्णपणे. असे जे काही जमीनदार झाले, जे ब्रिटिशांच्या मेहरबानीवर जमीनदार झाले, ते ब्रिटिशांचाच विचार करत होते. ब्रिटिशांच्या मेहरबानी खातर किंवा प्रेमाखातर ज्यांना जमिनी मिळाल्या ते लोक स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये नवीन एक जमीनदार वर्ग म्हणून उदयाला आले आणि ब्रिटिशांचं हित जपण्यासाठी सर्वसामान्य जनतेवर त्यांनी अमानुष अत्याचार केले. सर्वसामान्य शेतकऱ्यांची एवढी पिळवणूक केली की शेवटी शेतकऱ्यांना त्यांच्याविरुद्ध आंदोलन उभारावं लागलं आणि ब्रिटिशांना पण शेवटी त्यांना आवर घालण्यासाठी कायदे करावे लागले. ब्रिटिशांच्या पण हाताबाहेर निघून गेले होते जमीनदार. कसे गेले ते आपण पुढच्या भागात पाहू. या भागामध्ये एवढं लक्षात ठेवू आपण की हे 4 प्रकार सांगितले जातात की कशा पद्धतीने जमीनदारांची उत्पत्ती झाली किंवा कशा पद्धतीने जमीनदारी पद्धत जी होती ती जमीनदारी पद्धत आपल्या भारत देशामध्ये अस्तित्वामध्ये आली. आता आपण काय करूया की प्राचीन कालखंड आपण पाहिला, त्यानंतर पहिल्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंतचा कालखंड आपण पाहिला, ज्याच्यामध्ये सामंत, प्रतिहार वगैरे, दंडनायक आपण पाहिलं. आता ज्या वेळेला मध्ययुगीन कालखंड सुरू झाला भारतामध्ये 13व्या शतकामध्ये, अंदाजे 13व्या शतकापासून पुढेही जमीनदारी व्यवस्था कशी निर्माण झाली आपण बघूया. 13व्या शतकामध्ये पहिल्यांदाच या देशामध्ये मुस्लिम राजवट प्रस्थापित झाली दिल्लीमध्ये. दिल्लीची सुलतानशाही अस्तित्वात आली. त्यामुळे हा जो मध्ययुगीन कालखंड होता, हा संपूर्ण मध्ययुगीन कालखंड हा आपल्याला मुस्लिम राजवटींचा कालखंड होता असं दिसून येतं महसूल विभागाच्या बाबतीमध्ये किंवा महसूल प्रणालीच्या बाबतीमध्ये. परंतु जर आपण एक गोष्ट आपल्याला नेहमी आश्चर्यजनक वाटेल याच्यामध्ये विचार केला तर, की हे जे नवीन मुस्लिम राज्यकर्ते आले होते किंवा ज्यांना आपण यवन म्हणतो, त्यांनी पण काय केलं की प्राचीन भूमी व्यवस्था जी होती, जी याज्ञवल्क्याच्या काळापासून चालू आली होती, तिच्यामध्ये कुठलाच बदल केला नाही. जमीन मालकीच्या मूलभूत तत्वामध्ये मुस्लिम राजवट आली तरी कुठलाही बदल झालेला आपल्याला आढळत नाही. या मुस्लिम राजवटींनी पण शेतकऱ्याचे अधिकार अबाधित ठेवले, शेतकऱ्याच्या जमिनीवर स्वतःची मालकी सांगितली नाही. खल्क खुदा का आणि मुल्क बादशाह का असं जरी म्हणत असतील तरी पण वास्तवामध्ये परिस्थिती अशी होती की जमिनी शेतकऱ्यांच्याच ताब्यामध्ये होत्या. उलट या मुस्लिम राज्यकर्त्यांनी पुढे जाऊन मलिक अंबरच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मिरासपत्र वाटून टाकली की तुम्ही आता जमिनीचे अधिकृत मालक आहात. म्हणजे कुठल्याही प्रकारे कुठल्याही यवन राज्यकर्त्याने शेतकऱ्याचा हक्क मारलेला जमिनीचा आपल्याला दिसून येत नाही, जो ब्रिटिशांनी पुढे जाऊन मारला. आपल्याला खूप गैरसमज असतात मुस्लिम राजवटींबद्दल, पण जर तुम्ही व्यवहारामध्ये बघितलं तर असं दिसतं की यवन राज्यकर्ते जे होते ते गावातून किंवा गावाच्या प्रमुखाकडून जमिनीबद्दल कर वसूल करत असत. कधीकधी ते स्थानिक सरदार किंवा तिथल्याच एखाद्या स्थानिक राजाला, मांडलिकाला, मोठ्या प्रस्थापित व्यक्तीला ते कर वसूल करण्याचा अधिकार देत असत. तो माणूस पुढे जाऊन स्वतःला जमीनदार समजत असे, ही गोष्ट वेगळी. पण हा माणूस मध्ये जमीनदार झाल्यामुळं राजा आणि प्रजेमध्ये एक जमीनदार वर्ग निर्माण होत असे. पण हा जमीनदार वर्ग जरी निर्माण झाला तरी पण जी राजसत्ता होती ती कुठलीही मध्ययुगीन राजसत्ता, ती हिंदू असू देत नाहीतर मुस्लिम असू देत, त्या राजसत्तेने कधी असा दावा केला नाही की शेतकरी जमिनीचा मालक नाही किंवा शेतकरी राजा जमिनीचा मालक आहे. ही गोष्ट आपण इथे लक्षात ठेवली पाहिजे. बऱ्याचदा काय केलं जात असे की मगाशी मी म्हटलं की एखादा मोठा सरदार नेमला जात असे. त्याच पद्धतीमध्ये मुस्लिम राजवटीमध्ये बऱ्याचदा आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला कोणत्या नाही कोणत्या प्रांताचा, जिल्ह्याचा किंवा काही गावाचा जमीन कर आकारून तो सरकारी तिजोरीमध्ये भरण्यासाठी त्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जात असे आणि त्याला अधिकृतरित्या जमीनदार असं संबोधलं जात असे. म्हणजे पहिल्या प्रकारामध्ये काय होत असे की बादशाने एखाद्या माणसाला नेमलं तिथे, सरदाराला किंवा लष्करी अधिकाऱ्याला किंवा तिथल्या एखाद्या स्थानिक आपण म्हणतो प्रभावशाली व्यक्तीला, आणि कर गोळा कर,
तर तो माणूस स्वतःला जमीनदार म्हणायला लागला. हा पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार काय होता की इथे बादशाहाने नेमलेलं आहे, एखाद्याची नेमणूक केलेली आहे, पण बादशाहच त्याला आता जमीनदार म्हणतो की हा माणूस जमीनदार आहे, याला हक्क दिलेला आहे, जागीरदार, मनसबदार, इनामदार अजून काय असेल, पण हा जमीनदार पण आहे, याच्याकडे या जमिनीचा कर वसुलीचा हक्क आहे. त्याने काय करायचं असेल की त्याने गोळा केलेल्या कराचा जो हिस्सा असेल तो सर्व गोळा केलेला कर शासनामध्ये भरायचा असे आणि गोळा केलेल्या त्या कराचा 10वा हिस्सा त्याला बक्षीस म्हणून मिळत असे या जमीनदाराला. हे काय होते की हे राजसत्तेने नेमलेले अधिकृत जमीनदार होते. परंतु पुढं जाऊन जेव्हा आपण बघतो की जेव्हा मुस्लिम राज्यकर्ते कमकुवत झाले, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कुठलाही प्रभावशाली शासक म्हणू शक्तिशाली शासक जो प्रशासन यंत्रणेवर पकड ठेवू शकेल, हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कंधारपासून ते आसामपर्यंत असा शासक निर्माण झाला नाही कोणताही भारतामध्ये. त्याच्यामुळे मुघल सत्ता कमकुवत झाल्यानंतर हे जे त्यांनी अधिकृत जमीनदार नेमलेले होते, हेच अधिकृत जमीनदार मूळ सत्तेपासून वेगळे झाले. ते जिथं कुठं होते तिथं स्वतःला नवाब, त्यानंतर आपण म्हणू शकतो की राजे, सरंजामदार, प्रतिनिधी काही म्हणू लागले, निजाम म्हणू लागले स्वतःला. आणि या लोकांनी स्वतःला त्या जमिनीचा मालक म्हणून घोषित केलं आणि हे स्वतंत्रपणे जमिनीचं मालकी उपभोगत होते ब्रिटिशांचं राज्य येईपर्यंत. त्यांच्यावर कोणाचंही मर्यादा नव्हती, बंधन नव्हती, जबाबदारी नव्हती, सत्ता नव्हती. असा पण एक मधला काळ भारत देशामध्ये येऊन गेला होता. आता हे जे लोक असत, हे लोक स्वतःला जरी राजा मानत असत, जमीनदार लोक, तरी राजा असे तो राजा त्यांना जमीनदारांना नोकरच मानत असे. कारण राजा आणि जमीनदार ह्या दोघांना पण या पद्धतीची गरज होती, सरंजामशाही पद्धतीची दोघांना पण गरज होती. म्हणून दोघांनी पण काय केलं होतं की एक सरंजामशाही नातं होतं, ते एकमेकांमध्ये जपलेलं होतं. त्याचं कारण काय होतं की राजाला या जमीनदाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त महसूल गोळा करायचा होता आणि महसूलदाराला राजाकडून अधिकृतता घेऊन जास्तीत जास्त स्वतःचा खिसा भरायचा होता शेतकऱ्यांकडून. दोघांना पण एकमेकांची गरज होती. म्हणून शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त महसूल गोळा करण्यासाठी, उकळण्यासाठी किंवा जुलूम जबरदस्ती करण्यासाठी दोघांनी पण काय केलं, एक सरंजामदार नावाची व्यवस्था निर्माण केली, सरंजाम व्यवस्था निर्माण केली. त्याच्याबद्दल आपण मागे 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, त्यामुळे आता आपण त्याच्याबद्दल चर्चा नाही करत आहे. ही सरंजामशाही व्यवस्थेमध्ये काय झालं की राजाने अधिकृत मान्यता जमीनदाराला दिली, जमीनदाराला त्याने वंशपरंपरागत करून टाकलं. त्याचा जमीनदारीचा हक्क परत घेण्याचा हक्क राजाने स्वतःकडे ठेवला, म्हणजे जमीनदारी जप्त करण्याचा हक्क राजाने स्वतःकडे ठेवला. पण शक्यतो राजा कुठल्या जमीनदार असं कधी झालं नाही की राजाने एखाद्या जमीनदाराची जमीन जप्त केलेली आहे किंवा त्याच्याकडनं ती परत घेतलेली आहे. कारण एक जमीनदार राजाचा खिसा एवढा भरत असत की जमीनदारी जप्त करायची कधी वेळच आली नाही कुठल्या राजाला. तरी पण नावाला का होईना जमीनदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या मुलाला परत जमीनदार व्हायचा असेल तर त्याला राजाकडनं सनद घ्यावी लागत असते. आता सनद घेण्याचा दिखावा कशासाठी करत असते की सर्वसामान्य जनता शेतकऱ्याला धाक दाखवण्यासाठी राजाचा, की बघा मी राजाचा प्रतिनिधी आहे, तुम्ही माझं ऐकलं नाही तर राजा सैन्य घेऊन येईल आणि तुमची गर्दन मारेल. त्याच्यासाठी या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, हे सरंजामशाहीचं नाटक राजा आणि जमीनदार मध्ययुगीन कालखंडामध्ये करताना आपल्याला बऱ्याचदा दिसून येतात. पण याचा कुठेच आपल्याला उल्लेख सापडत नाही. याचं कारण काय की आईने अकबरी हा जो ग्रंथ आहे अबुल फजलने लिहिलेला, त्याच्यामध्ये शेतकरी आणि राजा याच्यामध्ये कुठलाही मध्यवर्ती वर्ग सांगितलेला नाही. तर मध्यवर्ती वर्ग त्याच्यामध्ये का दिसत नाही, त्याची 2 कारणं आहेत. पहिली कारण म्हणजे अकबराने जहागिरी व्यवस्था आणि जमीनदारी व्यवस्था नष्ट करण्याचा विडा उचलला होता आणि त्याच्यासाठी मनसबदारी पद्धत त्याने अवलंब केला आणि ती आणली होती. आणि ती यशस्वी करून दाखवणारा भारत खंडातला आणि जगातला पण अकबर हा एकमेव राजा होता, म्हणून त्याला ग्रेट म्हणतात. आपण काही त्याच्याबद्दल आपली मतमतांतर असली तरी ही गोष्ट जगात कोणाला शक्य झाली ती अकबराने करून दाखवली होती. म्हणून मुघल कालखंडामध्ये काही काळापुरते जमीनदार दिसत नव्हते, ते होते पण ते मनसबदारीच्या आडून संगनमत करून बाकीच्या गोष्टी करून तात्पुरतं त्यांनी बादशाचं वर्चस्व मान्य केलं होतं, म्हणून जमीनदार वर्ग दिसत नव्हता. आणि दुसरी गोष्ट जी होती की आपण त्याच्याबद्दल विचार करूयात की मुघल कालखंड बाजूला ठेवला थोडासा, आपण अकबराचा कालखंड बाजूला ठेवूयात म्हणून आपण, कारण त्याच्यामध्ये याची कसोशीने अंमलबजावणी झाली, कटाक्षाने अंमलबजावणी होत असे मनसबदारीची. नंतरच्या शासकांमध्ये तेवढी अंमलबजावणी होत नसेल. मग दिल्लीची सुलतानशाही असेल, अकबरानंतरचे मुघल शासक असतील, ब्रिटिश कालखंड असेल, मधला एक अराजकतेचा कालखंड असेल, याच्यामध्ये जमीनदार होतेच की. मग जमीनदार वर्ग दिसत का नाही कुठे? त्याचं कारण आपण जर आजच्या आपल्या इतिहासामध्ये आपण बघितलं किंवा वर्तमान काळामध्ये आपण बघितलं की आजचा जो एक कॉर्पोरेट वर्ग असतो, तो कॉर्पोरेट वर्ग पण स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी राजकारणाचे संधान बांधत असतो. काही लोक मागून लाच देत असतात, अजून बेकायदेशीर घडामोडी करत असतात स्वतःची संपत्ती वाढवण्यासाठी, पण त्यांच्याबद्दल कधी कुठे चर्चा आपल्याला झालेली दिसून येत नाही. फारच एखादा चुकून माकून पकडला गेला तर, फार त्याच्याविरुद्ध पुरावे सापडले, अगदी उघडकीलाच आला तर सिस्टीम त्याला वाचू शकत नसेल तर कुठतरी टी व्हीवर आपल्याला त्याची न्यूज दिसते. बाकीचे लोक सापडले तरी त्यांना देशाबाहेर पळून जायला आपण सोय करून देतो की जा तुम्ही पळून जा, मग बघू आपण काय करता येईल, हे आज पण दिसतं.
पूर्वीच्या काळी जे जमीनदार होते ते पूर्वीच्या काळी जमीनदार होते ते कॉर्पोरेटच होते एक प्रकारचे. जमीनदारी हा एक कॉर्पोरेट व्यवसाय होता पूर्वीच्या काळी. त्याच्यामुळे या जमीनदारांनी काही जरी अन्याय केले, जुलूम जबरदस्ती केली, जमिनीचा नाश केला, राजाची आज्ञा मानली नाही, जनतेला लुबाडलं, जनतेचे हक्क मारले, तरी पण हेच जमीनदार खिसा भरतायत शासनाचा, प्रशासनाचा. त्यामुळे यांची कृष्णकृत्य कुठे उघडकीला येत नसत आणि त्यांची कुठे पुस्तकामध्ये कुठल्या राजाच्या पदरी असलेल्या लेखकाने नोंद ठेवलेली पण आपल्याला आढळून येत नाही. म्हणून हा जमीनदार वर्ग एक प्रकारे पुस्तकांमधून किंवा लिखित सारणीमधून आपल्याला अदृश्य झालेला दिसून येतो, पण तो होता त्या काळी, याचे पुरावे आपल्याला भेटतात. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची म्हणली की यवन शासकांच्याबद्दल मगाशी मी बोललो, ते वैशिष्ट्य थोडं आपण स्पष्ट करूयात. की लक्षात घेऊयात आपण की आपल्याला अशी काही उदाहरणं सापडतात की अकबराने अकबराबाद आणि अलाहाबाद हे किल्ले बांधले. मग ते किल्ले बांधण्यासाठी त्याने काय केले की जमीन विकत घेतली शेतकऱ्यांकडून, ज्याच्या मालकीची होती त्याच्याकडून पैसे दिले, मग जमीन विकत घेऊन किल्ले बांधले. औरंगजेबाने पण आपल्याला दिसतं की हुंडी आणि पालम इतर ठिकाणाकडून शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतल्या, मग त्याला जे काही करायचं होतं ते बांधकाम केलं. शहाजहानला पण ताजमहाल बांधायचं होतं, ती जमीन शहाजहानने राजपूत राजाकडून विकत घेतली, त्याचे पुरावे आहेत आपल्याला सापडलेले. म्हणजे या यवनी राज्यकर्ते जरी होते, मुस्लिम राज्यकर्ते जरी होते, तरी त्यांनी जमिनीच्या बाबतीमध्ये जे तत्त्व पाळलं ते प्राचीन भारतीय विचारधारेचंच तत्त्व पाळलं की मी जरी राजा झालो तरी मी जमिनीचा मालक नाही आहे, मी राजा आहे म्हणून मी कुणाकडून जमीन हिसकावून घेऊ शकत नाही, तो मला हक्क नाही आहे. मला जर जमीन हवी असेल एखाद्या कामासाठी तर माझ्या राज्यामध्ये राहणाऱ्या माझ्या प्रजेमध्ये जो कोणी असेल त्याच्याकडून मला ती जमीन विकतच घेतली पाहिजे. हे तत्त्व त्यांनी पाळलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचं कारण काय होतं की हे यवन राज्यकर्ते जे होते ते यवन राज्यकर्ते जमिनीवर स्वतःचा हक्क सांगत नव्हते. यांचं जे म्हणणं होतं ते काय होतं किंवा हे यवन राज्यकर्ते असं मानत होते की या राज्यकर्त्यांना फक्त आणि फक्त कर वसूल करण्याचा अधिकार आहे जमिनीवरून, जमिनीचा मालकी हक्क त्यांच्याकडे नाही, असं मुस्लिम राज्यकर्ते पण त्या काळामध्ये मानून चालत होते. म्हणजे विचार करते किती मोठी गोष्ट झाली. आणि याच्यामध्ये कृपया कोणी धर्माचा विषयमध्ये आड येऊ देऊ नका की आपण काय करतो की आपल्या धर्माचा माणूस मोठा दुसऱ्या धर्माच्या माणसाला कसं खोटा पाडता येईल किंवा त्याची जरी एखादी चांगली गोष्ट आली तरी आपण नाकबूल करतो. तर आपण थोडंसं या आपल्या काय म्हणतो की कूपमंडूक वृत्तीमधून बाहेर आलं पाहिजे. जी गोष्ट आहे ती गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. आपल्याला भरपूर उदाहरणं दिसतात की कितीतरी मुघल बादशांनी जमिनी विकत घेतलेल्या आहेत, त्यांनी लुबाडलेल्या नाहीत किंवा लुटलेल्या नाही आहेत, हिसकावलेल्या बळकावलेल्या नाही आहेत. त्यांना काही व्यक्तिगत करायचं असेल तर त्या ठिकाणी त्याच्यामुळं हिंदू राजवट असू देत, मुस्लिम राजवट असू देत, मध्ययुगीन कालखंडामध्ये जमिनीच्या मालकीचा हक्क हा शेतकऱ्याकडेच अबाधित होता. म्हणजे अधिकार म्हणू आपण, मालकीचा हक्क नाही म्हणू, पण जमीन कसण्याचा अधिकार हा शेतकऱ्याकडे होता. जो जमीन कसत असे त्याला त्याचा मोबदला देऊन ती जमीन बादशाह किंवा राजा ताब्यामध्ये घेत होता. इथपर्यंत सगळं ठीक झालं. म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये जमीनदारी व्यवस्था होती, जमीनदार शोषक होते, जमीनदार कॉर्पोरेट होते, जमीनदार राजाचे खिसे भरत होते, पण त्याच्यावर राजसत्तेचा अंकुश होता. कुठल्याही राजसत्तेने, हिंदू असू दे नाही तर मुस्लिम असू दे, जमीनदारांना मोकाट सोडलेलं नव्हतं. अकबराने तर जमीनदारी नष्टच करायचं असं ठरवलं होतं. जहागीरदारांनी जमीनदारी पाहिजेलच नाही, हे लोक मुळावर उठलेले आहेत शेतकऱ्यांच्या पण आणि राज्याच्या, म्हणून त्याने मनसबदारी पद्धती आणली. परंतु पुढचा जो काळ आला म्हणजे मध्ययुगीन कालखंड संपला आणि ब्रिटिश कालखंड सुरू झाला आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंड सुरू झाला. त्यावेळेला मात्र शेतकऱ्याचे सर्व हक्क, त्याच्यानंतर जो कोणी म्हणजे काळीवरचा हक्क, काळी म्हणजे जमीन जी शेतकरी कसत होती तोच हक्क नाही, गावठाणावरचा पण हक्क म्हणजे ते गाव बसले तो पण हक्क, तो पण इंग्रजांनी रद्दबादल केला. म्हणजे तुम्ही जमीन कसणारे शेतकरी असा नाही तर कुठल्या भूभागावर राहणारे व्यापारी असा, जमीन तुमच्या म्हणून मालकीची नाही. तुम्हाला जर काही करायचं असेल तर तुम्हाला सरकारशी करार करून ती जमीन घ्यावी लागेल. मग त्याच्यामुळं एक वेगळ्या प्रकारचे आपण म्हणतो की जमीनदारी व्यवस्था अस्तित्वात आली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. या जमीनदारी व्यवस्थेचं तत्त्व काय होतं, जमीन जमीनदाराच्या मालकीची, अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये जमीन जमीनदाराच्या मालकीची, कोणी मालकी त्याच्यावर सांगायची नाही. किंवा ज्या जमीनदाराला सरकार हक्क देईल त्याची मशागत करण्याचा किंवा महसूल गोळा करण्याचा ठराविक काळापुरती जमीन त्याच्या मालकीची, त्याला कोणी विचारणारं नाही. एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये आता जमीनदारीचं तत्त्व बदललेलं होतं. आधी आपण बघितलं की मानवी समाजाची एक सार्वजनिक मान्यता म्हणून जमीन ओळखली जात असे, तिच्यावर राजा पण हक्क सांगत नसे स्वतःचा. ब्रिटिशांनी सगळा देश गिळंकृत केल्यानंतर ब्रिटिशांनी ज्या गावामध्ये जी जमीन ज्याच्या मालकीची होती, एक तर त्याच्याशी करार केला, जे मोठे जमीनदार होते, मगाशी मी म्हटलं तसं अनुकूल होते त्याच्यावर, त्याच्या मालकीची जमीन आहे असं ठरवलं, शेतकऱ्याच्या मालकीची जमीन नाही. शेतकरी हा भाडेकरू आहे. जमीन वापरण्याच्या मोबदल्यामध्ये आता ही जमीन होती, आता शेतकऱ्याचा हक्कच राहिला नाही. ब्रिटिशांनी ज्याला हक्क दिला जमिनीचा तो जमिनीचा मालक झाला.
म्हणजे मी जवळजवळ 10 पिढ्या एखाद्या गावामध्ये राहतो आणि जमीन कसतोय, पण अचानक असं झालं की आता ते माझ्या गावामधली जमीन ज्या जमीनदाराने भाड्याने घेतलेली आहे ब्रिटिश सरकारकडून त्याच्या मालकीची झाली तात्पुरती 30 वर्षासाठी. माझं काही नाही राहिलं त्याच्यावर. मग आता मला ती जमीन कसायची असेल तर माझ्यासमोर 2च मार्ग राहिले. मी ब्रिटिश सरकारकडे जावं आणि सरकार म्हणतो तेवढा कर त्याला द्यावा 30 वर्षासाठी आणि ती जमीन माझ्याकडे घ्यावी, किंवा गपगुमानपणे ज्या जमीनदाराला ब्रिटिशांनी ती जमीन दिलेली आहे त्याच्याकडे जाऊन त्याच्यावर कुळू म्हणून काम करावं. म्हणजे शेतकऱ्यांची, त्याच्यानंतर आलुतेदार बलुतेदारांची, त्यानंतर अजून जे काही उपजीविका करणारे लोक होते शेतीवर गावगाड्यावर, त्या सगळ्यांची अवस्था फार दयनीय आणि शोषणीय झाली. त्यांना कोणी वाली राहिला नाही. ब्रिटिशांचं राज्य भारतामध्ये आल्यानंतर ते 1857च्या बंडानंतर त्याच्या पुढे जाऊन पण जनजागृती होईपर्यंत शेतकऱ्यांची अक्षरशः या जमीनदारांनी पिळवणूक केली, शोषण केलं, त्यांना जगण्याच्या लायक सोडलं नाही आणि भारत देशाची पिळवणूक झाली म्हणतो आपण, किंवा भारत देशामधून सगळी संपत्ती इंग्रजांनी बाहेर नेली. ती संपत्ती इंग्रजांनी अशीच या जमीनदारांच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांची पिळवणूक करून आपल्या देशातून बाहेर नेली. त्याच्यामुळे जे आपण म्हणतो की ही जी जमीनदारी प्रथा प्राचीन काळापासून अस्तित्वामध्ये होती, मध्ययुगीन काळात पण अस्तित्वामध्ये होती, मुघल ब्रिटिश काळामध्ये पण अस्तित्वामध्ये होती, पण जेव्हा ती ब्रिटिश कालखंडामध्ये आली त्यावेळेला तिला सामाजिक आणि राजकीय प्रथा न म्हणता ही राजकीय आणि सामाजिक दुष्कृत्य होती केली गेलेली इंग्रजांकडून आणि जमीनदारांकडून. जमीनदारीच्या नावाखाली, महसूल गोळा करण्याच्या नावाखाली, शेतकऱ्यांकडून कर वसूल करण्याच्या नावाखाली ही केलेली दुष्कृत्य होती. हे नंतर 1940 साली ब्रिटिशांसह सगळ्यांनी मान्य केलं. म्हणजे जे पत्रकार होते, विचारवंत होते, विद्वान होते, राजकीय नेते होते, त्याच्यामध्ये ब्रिटिश सरकारी अधिकारी होते आणि ब्रिटिश प्रशासन पण होतं, की ब्रिटिश प्रशासनाने मान्य केलं की जमीनदारांना जमीन कसायला जाऊन चूक झाली, त्याच्यामुळे भरपूर दुष्कृत्य झाले आणि ब्रिटिश सत्तेला पण सुरुंग लागला भारतामध्ये. कारण शेतकरीच अस्वस्थ झालं होऊन आंदोलन करायला लागल्यानंतर उत्पन्न येणार कुठून, आणि शेतकऱ्यांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष नव्हता मित्रांनो, या जमीनदारांबद्दल असंतोष फार होता आणि या जमीनदारांना संरक्षण ब्रिटिश सत्ता देत होती म्हणून लोकांना ब्रिटिश नकोशे होते. पण हे जोपर्यंत ब्रिटिशांच्या लक्षात आलं तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी काही जमीनदारी व्यवस्था होती तिला आपण राजकीय सामाजिक दुष्कृत्य असं म्हणतो. त्याचा आपण पुढच्या भागामध्ये आढावा घेणार आहे. तर ही जी गोष्ट आहे ही आत्तापर्यंत मला जे संदर्भ मिळाले किंवा माहिती मिळाली ती मी तुम्हाला थोडक्यात सांगितली, कारण आपल्याला विषय प्राचीन कालखंडापासून ते मध्ययुगीन कालखंडापर्यंतचा थोडक्यामध्ये 1 तासाच्या व्हिडिओमध्ये बसवायचा होता. जास्त जर खोलामध्ये आपण शिरलो असतो तर 1 तासामध्ये विषय बसवताना शक्य नाही. म्हणून थोड्या ज्या व्याख्या होत्या, प्रत्येक विषयाला थोडा स्पर्श करत त्याची माहिती देत आत्तापर्यंत आपण विषयाची मांडणी केली की जमीनदारी पद्धत काय होती, जमीनदार म्हणजे काय, तिचा इतिहास काय होता, त्यानंतर जमीनदार पद्धतीचा वेगवेगळ्या कालखंडामध्ये परिचय कसा होत गेला भारतीय समाजाला, तिची रूपं कशी बदलली, त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जमीनदार म्हणजे काय, भाग 2, ब्रिटिश कालखंड आणि जमीनदारीचे उच्चाटन, असा आपला विषय आहे. म्हणजे ब्रिटिश कालखंडामध्ये जमीनदारीनं कुठलं विकराळ रूप धारण केलं आणि सगळ्यांनाच हा जो भस्मासूर निर्माण झाला होता त्याचं उच्चाटन करायची गरज का भासू लागली ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू शकतो. आत्ता जी काही मी आपल्यासमोर मतं मांडलेली आहेत किंवा माझे विचार मांडलेले आहेत त्याच्याशी आपण सहमत असू शकता, त्याच्याशी आपण असहमत पण असू शकता. आपल्याला लोकशाहीमध्ये असहमतीचा अधिकार सर्वांना मिळालेला आहे. तुमचा असहमतीचा अधिकार मला मान्य आहे. मी जरी एखाद्या तुमच्या मताशी असहमत असेल तुम्ही कमेंटमध्ये मानलेलं तर आपण पण त्या असहमतीच्या अधिकाराचा आदर ठेवला पाहिजे एकमेकांच्या. लगेच एकमेकांबरोबर आपण एकेरीवर येता कामा नये. त्याला परिपक्वतेने चर्चा होत नाही, त्याच्यामधून ज्ञान निर्माण होत नाही, फक्त वादविवाद झडतात. आपल्याला वाद चर्चा करायच्या नाहीत, काहीतरी ज्ञानाची गोष्ट करायची. म्हणून हे एकमेकांशी असहमत होण्याचा अधिकार आपण सर्वांनी मान्य केला पाहिजे. जर आपण किमान तुलावी चॅनलचे सभासद असाल तर आपल्याला माहीतच आहे की आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो, कमेंटच्या माध्यमातून बोलत असतो. काही मित्र ईमेलच्या माध्यमातून पण किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण मेसेज पाठवून बोलत असतात. भरपूर मित्र असतात ते अमुक एका विषयावर व्हिडिओ बनवा म्हणून विनंती करत असतात. परंतु आपल्याला सगळ्यांना नेहमीप्रमाणे सांगावंसं वाटतं की हे जे आपण व्हिडिओ बनवतो हे ज्ञानवर्धक व्हिडिओ आहेत, हे माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत, हे संशोधनपर व्हिडिओ आहेत. याच्यासाठी भरपूर वेळ लागतो, पुस्तकं वाचावी लागतात, माहिती गोळा करावी लागते, मननचिंतन करावं लागतं, मग त्याचा सार गोळा करावा लागतो आणि मग हे व्हिडिओ आपल्यासमोर सादर करावे लागतात. त्याला वेळ आणि पैसा दोन्ही लागतं. जर आपण कुठल्याही पद्धतीने मदत करू शकत असाल किमान तुलावी चॅनलला अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी तर गुगल पेचा नंबरवरती आहे, आपण गुगल पे, फोनपेच्या माध्यमातून मदत करू शकता. त्यानंतर चॅनलचे आपण मेंबर होऊ शकता. त्याचबरोबर सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता. काही मित्रांनी अशी पण विनंती केली की त्यांना एका ठराविक विषयावर व्हिडिओ बनवून हवा आहे किंवा माहिती हवी त्याच्याबद्दल. त्यांनी तयारी पण दाखवली आहे की त्या विषयाला ते अर्थसहाय्य करतील व्हिडिओ बनवण्यासाठी, तर त्यांचं पण स्वागत आहे.
जर आपल्याकडे कुठल्या एखाद्या विषयाची आपल्याला माहिती हवी असेल आणि जो काही आपल्याला थोडंफार प्रायोजकत्व लागेल ते देण्याची आपली तयारी असेल तर आपण त्याच्यावर पण संशोधन करून व्हिडिओ बनवू शकतो. आपलं स्वागतच आहे. त्याचबरोबर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करावं, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवावं. कारण ही आपली मालिका आपण 40 भागांची केली होती, ती 50 भागांची झाली आहे. त्याने आपण जवळजवळ 30व्या भागापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. अजून पुढे 20 व्हिडिओ येणार आहेत, त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला येतील. मागचे पण व्हिडिओ आपल्याला चर्चा करता येईल, बोलता येईल. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करावं आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवावं. ही मालिका चालू करण्यासाठी खरं तर ही खूप मोठी मालिका आहे, खूप मोठे चिंतनपर अभ्यासाचा विषय आहे. माझ्या एकट्याच्या बसची पण ही गोष्ट नव्हती, मान्य करायला काही हरकत नाही. ही मालिका चालू करण्यासाठी ज्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं ते राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचे आजच्या काळातील पुरोगामी आपण म्हणू शकतो राजकीय नेते माननीय राजनराजे साहेब, अध्यक्ष धर्मराज्य पक्ष, त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि सक्रिय प्रायोजकत्वामुळेच ही मालिका अस्तित्वात येऊ शकली आहे. त्यांचं पण माझ्या वतीने आणि आपल्या सर्व मित्रांच्या वतीने मनपूर्वक आभार. पाहत राहा आपण वेगवेगळ्या मालिका आपल्या ज्या चॅनेलवर आहेत त्या, म्हणजे हीच मालिका की शिवकालीन वतन संस्था, ही जी मालिका आपली दुसरी मालिका आहे. या मालिकेच्या आधी एक शिवकालीन ग्रामव्यवस्था म्हणून मालिका आहे, ती मालिका पाहिली तर ही मालिका अजून चांगल्या प्रकारे आपल्याला समजता येईल. तर जोपर्यंत 2 व्हिडिओ आपले येतात त्या मधला वेळ असतो, त्या मधल्या वेळेमध्ये किमंतू लाईव्ह चॅनलवर जे भरपूर व्हिडिओ आहेत ते पाहत राहा, भेट देत राहा. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.